मी पी.एच. पाटील सर आपल्या सर्वांचं ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत करतो. नमस्कार. 3 मधलं लास्टचं एक्झाम्पल 8th एक्झाम्पल आहे. तर त्याच्यामध्ये जो दिलेला पार्ट आहे तो इथे गिव्हन मध्ये लिहिलेला आहे. एक्झाम्पल मधला गिव्हन पार्ट इथे लिहिलेला आहे. पहा, इन ट्रायंगल ABC सेगमेंट AD perpendicular segment BC. Segment AE is the bisector of angle CAB and C'E''D. जे प्रूव्ह करायचं आहे ते इथे टू प्रूव्ह मध्ये लिहिलेलं आहे. अँगल DAE इज इक्वल टू 1/2 ब्रॅकेट मध्ये अँगल B मायनस अँगल C ब्रॅकेट कंप्लीट. तर इथे बुक मध्ये अँगल C मायनस अँगल B झालेला आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे, तर हे दुरुस्ती करायची आहे. आता आपल्याला सुरुवात कशी करायची आहे पहा. तर स्टार्टिंग आपल्याला इथे अँगल ADE पहा, ADE हा जो ट्रायंगल आहे तर त्या संदर्भात आपल्याला इथे अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल यूज करायची आहे. म्हणजेच सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. बघा प्रॉपर्टी इथे लिहितोय मी, सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. ओके. आता कोणत्या ट्रायंगल मध्ये आपल्याला घ्यायचं आहे, तर ट्रायंगल ADE घ्यायचं आहे. म्हणून मी लिहितोय इन ट्रायंगल ADE तिन्ही अँगलची सम घ्यायची आहे. अँगल ADE प्लस अँगल AED प्लस अँगल DAE इज इक्वल टू 180 डिग्री. इथे पहा, या ट्रायंगल मध्ये हा अँगल ADE प्लस अँगल AED आणि प्लस अँगल DAE या तिन्ही अँगलची सम इथे 180 डिग्री घेतलेली आहे. आणि याला इथे आपण नंबर देऊ 1. आता इथे पहा, याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू ठेवायची आहे. ADE पहा, ADE तर हा AD BC ला परपेंडिक्युलर आहे, त्यामुळे याचं मेजरमेंट 90 डिग्री येणार. पहा इथे अँगल बट अँगल ADE इज इक्वल टू 90 डिग्री. इथे आता मला रिजन लिहायचं आहे. रिजन गिव्हन लिहिलं तरी चालेल, कारण इथे परपेंडिक्युलर दिलेला आहे. किंवा रिजन काय लिहायचं, सेगमेंट AD परपेंडिक्युलर सेगमेंट BC. ओके. आणि याला नंबर दिला 2. आता इथे AED पहा, AED हा अँगल पहा, इथे मी रेड कलरने दाखवतोय AED. तर हा एक्सटेरियर अँगल आहे या इकडच्या ट्रायंगलचा. या ट्रायंगलचा तो एक्सटेरियर अँगल आहे. त्यामुळे आपल्याला इथे रिमोट इंटेरियर अँगलचा थेरम यूज करायचा आहे आणि याची व्हॅल्यू काढायची आहे AED ची, लक्षात ठेवा. आणि म्हणून मी आता इथे लिहितोय अँगल AED is an exterior angle of triangle AEC and therefore by theorem of remote interior angles of a triangle काय होईल पहा. तर या एक्सटर्नल अँगलचं मेजरमेंट
ह्या रिमोट इंटेरियर अँगलच्या सम इतकं असतं. म्हणजेच अँगल एईडी इज इक्वल टू अँगल EAC प्लस अँगल हा पण सी 1 लेटरनी याला नेम देऊ शकतो अँगल सी. ओके, बघा या अँगलचं मेजरमेंट ह्या दोन अँगलच्या सम इतकं आहे. हे ब्लू कलरने दाखवलेले आहेत पहा. तर या दोन अँगलच्या सम इतकं आहे. ओके, तर याला आपण इथे नंबर देऊ 3. आता इथे पहा, तर 2 आणि 3 मधली या ज्या व्हॅल्यू आहेत तर त्या आपल्याला इथे 1 मध्ये ठेवायच्या आहेत. आणि म्हणून मी इथे फ्रॉम 1, 2 and 3, तर इथे पहा ह्या व्हॅल्यू इथे एडी इथे आहे पहा एडीची व्हॅल्यू. ओके, आणि इथे जर तुम्ही पाहिली ही एईडी इथे आहे बा ब्लॅक कलरने दाखवली. एईडीची व्हॅल्यू इथे आहे. तर याची व्हॅल्यू 90 डिग्री इथे ठेवायची आणि याची व्हॅल्यू जी आहे आता मिळवलेली आहे तर ती इथे ठेवायची आहे. तर आपल्याला नेक्स्ट काय मिळेल पहा. आपल्याला पुढचा पार्ट लिहायचा आहे. तर इथे व्हॅल्यू ठेवूया ती इथे 90 डिग्री प्लस आता एईडीची व्हॅल्यू पहा इथे आहे अँगल EAC प्लस अँगल सी आणि हा रिमेनिंग अँगल इथे अँगल DAE इज इक्वल टू 180 डिग्री. तर याच्या आधारे आपल्याला इथे अँगल DAE ची व्हॅल्यू काढायची आहे. मग हे 90 डिग्री आहेत ना ते त्या साईडला घेतले मायनस होणार म्हणजे इकडे 90 डिग्री येणार आणि हे इकडे प्लस आहेत तर त्या साईडला गेल्यानंतर ते मायनस होतील. म्हणून इथे मी डायरेक्ट लिहितोय अँगल DAE इज इक्वल टू हे प्लस 90 डिग्री इकडे गेले मायनस होतील त्याच्यामुळे आपल्याला इथे 90 डिग्री राहतील. हे प्लस आहेत तिकडे गेले मायनस होतील मायनस अँगल EAC आणि हे पुन्हा प्लस आहेत ते मायनस होतील मायनस अँगल C होतील. ओके, आता याला नंबर मी नेक्स्ट देतोय 4. याला नंबर दिला 4. आता नेक्स्ट पार्ट पहा. आता अँगल ADB पाहायचा आहे. ADB इकडचा वरचा ट्रायंगल पहा. ट्रायंगल ADB पहा. तर इथे सुद्धा आता आपल्याला काय करायचं आहे तिन्ही अँगलची सम 180 डिग्री आपल्याला घ्यायची आहे. आणि त्याच्यामुळे आता इथे एकदा लिहिलेली आहे प्रॉपर्टी पुन्हा मी लिहित नाही. ऑल्सो इन ट्रायंगल ADB तर तिन्ही अँगलची सम घ्यायची आहे. अँगल ADB प्लस अँगल हा 1 लेटरने वाचू शकतो आपण अँगल B प्लस अँगल BAD इज इक्वल टू 180 डिग्री. आता इथे पहा तर इथे पुन्हा आपण ADB ची व्हॅल्यू ठेवू शकतो. ADB पहा ADB हा 90 डिग्रीचा आहे बट अँगल ADB इज इक्वल टू 90 डिग्री. आता इथे रिझन पुन्हा हेच येईल सेगमेंट AD परपेंडिक्युलर सेगमेंट BC तर हे रिझन येईल. आता काय करायचं बघा ही व्हॅल्यू इथे जी आहे ती वरती ठेवायची आहे. ADB ची व्हॅल्यू पहा 90 डिग्री इथे ठेवायची आहे.
तर इथे ठेवल्यानंतर आपल्याला काय मिळेल पहा, इथे ठेवायचे आहे. देअरफॉर 90 डिग्री प्लस अँगल बी प्लस अँगल BAD इज इक्वल टू 180 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आता आपण हे 90 डिग्री इकडे प्लस आहे तिकडे घ्यायचे, ती काय होतील मायनस होतील. देअरफॉर अँगल बी प्लस अँगल BAD इज इक्वल टू 90 डिग्री. आता हे 90 डिग्री इकडे घ्या. देअरफॉर 90 डिग्री इज इक्वल टू अँगल बी प्लस अँगल BAD. आणि याला आता आपण इथे नंबर देऊ नेक्स्ट 5. तर इथे 90 डिग्रीची आपण इथे व्हॅल्यू काढलेली आहे. तर आता ही जी व्हॅल्यू आहे तर ती आपल्याला इथे 4 मध्ये ठेवायची आहे. इथे पहा मी ब्लॅक कलरने दाखवतो. इथे हे 90 डिग्री इथे आहेत इथे. तर ही 90 डिग्रीची जी व्हॅल्यू आहे ती आता इथे आपल्याला सबस्टिट्यूट करायची आहे. सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ 90 डिग्री फ्रॉम इक्वेशन 5 इन इक्वेशन 4 असं लिहावं लागेल. किंवा शॉर्टकट मध्ये इथे फ्रॉम मी 4 and 5 लिहितो. फ्रॉम 4 and 5 पहा. आता ही व्हॅल्यू इथे ठेवा. अँगल DAE इज इक्वल टू ही व्हॅल्यू आता इथे ठेवायची आहे. म्हणजेच अँगल B प्लस अँगल BAD अँगल B प्लस अँगल BAD आणि हे पुढे आहेत तसे लिहायचे आहेत. मायनस अँगल EAC हे पहा मायनस अँगल C पुढचे आहे तसे लिहिले. आता नेक्स्ट स्टेप बघा. आता इथे महत्वाचं म्हणजे इथे दोन्ही साईडला DAE ऍड करायचं आहे. बघा इकडे आणि तिकडे. ऍडिंग बोथ साइड्स अँगल DAE वी गेट. दोन्ही साईडला अँगल DAE ऍड करायचा आहे. पहा आपल्याला काय मिळेल. अँगल DAE प्लस अँगल DAE इज इक्वल टू अँगल B प्लस अँगल BAD. इथे आता ऍड करतोय तो अँगल DAE मायनस अँगल EAC आणि मायनस अँगल C. आता नेक्स्ट स्टेप पहा. इथेपर्यंत झालं. आता काय करायचं आहे. हे 2 टाइम्स आहेत त्यामुळे 2 अँगल DAE इज इक्वल टू अँगल B प्लस. आता इथे पहा तर अँगल B झाल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे. अँगल BAD पहा. BAD डायग्राम मध्ये पहा. BAD प्लस अँगल DAE म्हणजे या दोन अँगलची सम आहे. आणि हा पहा त्याच्यामुळे हा मोठा होणार. अँगल BAE होणार. अँगल BAE इथे पहा अँगल BAE आणि पुढे मग हा मायनस अँगल EAC आणि मायनस अँगल C. इथे फक्त आता एवढं लक्षात ठेवा या दोघांची सम केलेली आहे. ही सम ही आलेली आहे हे लक्षात घ्या. 2 अँगलची सम इथे आपल्याला ही मिळालेली आहे. ओके. आता आपण काय करायचं आहे पहा. इथे हे पुढे लिहूया आपण. अँगल C आहे ते पुढे लिहायचे आहेत. इकडची साइड आहे तशीच लिहितो. 2 अँगल DAE इज इक्वल टू अँगल B हे मायनस अँगल C. आता इथे पहा अँगल BAE आणि अँगल EAC याची व्हॅल्यू या दोन्ही इक्वल आहेत त्यामुळे व्हॅल्यू 0 येणार. लक्षात घ्या. इथे मी रिझन लिहितोय. रिझन अँगल BAE
इज इक्वल टू अँगल EAC इज इक्वल टू अँगल EAC. हे दोन्ही अँगल इक्वल आहेत. इथे पहा हा बायसेक्टर आहे, हा बायसेक्टर आहे अँगल BAE आणि EAC, त्यामुळे इक्वल झाले. हा बायसेक्टर आहे त्यामुळे अँगल BAE इज इक्वल टू अँगल EAC. त्यामुळे इथे सेम असल्यामुळं याच्यामधून हे मायनस केल्यानंतर 0 येणार. आता हे 2 इकडे इंटू आहेत, तर या साईडला गेले तर ते डिवाइड होणार, म्हणजेच इकडे 2 असतील तर इकडे गेले तर ते 1/2 होणार. म्हणजेच इथे अँगल देअरफॉर अँगल DAE इज इक्वल टू इकडे 1/2 आणि ब्रॅकेटमध्ये हे अँगल B मायनस अँगल C, आणि हेच आपल्याला इथे प्रूव्ह करायला सांगितलेलं होतं. तर इथे प्रूव्ह झालेलं आहे. ओके, तर हे अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचं आहे. पहा आता आपण डिस्कशन करू, तुमची काही शंका असेल तर. जस्ट मिनिट. व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला असल्यास तो लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.